पहा व्हिजन न्यूज महाराष्ट्र। नमस्कार, व्हिजन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी गंगाधर कांबळे आज आपल्या समोर महागाईच्या संदर्भातील एक विशेष बातमी घेऊन प्रस्तुत आहे। चला तर मग पाहूया आजची विशेष बातमी। साखर महागली, घराचे बजेट बिघडले, चहा मिठाई हॉटेल पर्यंत परिणाम, परभणीत याचा काय परिणाम होईल हे आपण पाहणार आहोत। नमस्कार, आपण पाहत आहात व्हिजन न्यूज महाराष्ट्र। व्हिजन न्यूज महाराष्ट्रावर आपले स्वागत आहे। साखर म्हणजे फक्त चहाच्या कपातील गोडवा नाही, तर ती आपल्या रोजच्या जीवनातील अनेक वस्तू आणि व्यवसायाशी जोडलेली आहे। साखरेच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीचा परिणाम आता सामान्य ग्राहकाच्या खिशावर ताण आणून न परवडणारा जाणवू लागला आहे। महाराष्ट्रातील काही बाजारात साखरेची किरकोळ दर 70 ते 80 रुपयापर्यंत पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात, तर 7,000च्या पुढे साखर क्विंटलच्या भावामध्ये गेलेली आपल्याला दिसून येत आहे। तर या साखरेचेच आज आपल्याला व्रत पाहायचे आहे। मग परभणी जिल्ह्यातील या दरवाढीचा नेमका परिणाम कोणावर आणि काय कसा होणार आहे, आपण या रिपोर्ट मधून जाणून घेणार आहोत। साखरेच्या वाढत्या साखरेच्या वाढत्या दरामध्ये एकच कारण जबाबदार धरता येणार नाही। देशांतर्गत उपलब्धता कमी होणे, उत्पादनातील घट, सणासुदीच्या पूर्वी दरवाढीची मागणी आणि बाजारातील साठ्याबाबतची कमतरता यामुळे दरावर परिणाम आणि दर निर्माण किंवा वाढ होऊ शकतात। याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखरेच्या व्यापारासाठी मोठा मर्यादा लागू केल्या असून मोठ्या प्रमाणात साखर वापर करणाऱ्या लोकांवरील याच्या समस्या जाणवतात आणि साखर साठ्या संदर्भातल्या समस्यावर निर्बंध आणले आहेत। सर्वसामान्य कुटुंबावर काय परिणाम होऊ शकतो आता आपण पाहू। दररोज चहा कॉफी पासून घरातील गोड पदार्थापर्यंत साखरेचा वापर असतो। साखरेचा किलो मागचा खर्च वाढल्याने महिन्याच्या किराणाच्या बजेटमध्ये सुद्धा त्याचा परिणाम दिसून येत आहे। विशेषतः मोठ्या कुटुंबामध्ये किंवा ज्या घरांमध्ये चहा कॉफीचा वापर जास्त आहे तिथे महिन्याचा साखरेवरील खर्चाचे प्रमाण जास्तच असणार आहे। चहा आणि नाश्ता दुकानदारांसमोर आव्हान। बाजारातील दुकानदारांकडे याचे मोठ्या प्रमाणाचे आव्हान निर्माण झाले असून परभणी जिल्ह्यासह त्याच्या 9 तालुक्यामध्ये आणि ग्रामीण भागातील चहा नाश्ता केंद्रावर साखर हा नियमित वापरला जाणारा घटक लक्षात घेऊन साखरेबरोबरच दूध, चहा पावडर, गॅस आणि इतर कच्च्या मालाचा खर्च वाढल्यास दुकानदारासमोर 2च पर्याय उरतात। दरवाढ किंवा नफा कमी करून व्यवसाय सुरू ठेवणे। एक तर दरवाढ करणे किंवा दुसरा नफा कमी करणे, हे 2च पर्याय व्यावसायिकासमोर असतात। याचा थेट परिणाम ग्राहकाच्या चहा नाश्त्याच्या बिलावर होऊ शकतो। मिठाई आणि बेकरीचा व्यवसाय। मिठाई आणि बेकरी या व्यवसायावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो। मिठाई, पेढे, लाडू, जिलेबी, गुलाबजामुन, केक, बिस्किटे आणि इतर अनेक खाद्यपदार्थाच्या निर्मितीसाठी साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो
आता साखर वाढल्यामुळे या सर्वांचा भावही वाढणार, या सगळ्या मिठाईंचा भाव सुद्धा वाढणार. परिणामी बाजारात काही पाहिला असता काही दुकानदार सांगत होते की साखरेचा तेलाचा भाव वाढल्यामुळे नाईलाजाने आम्हाला मिठाईचा दरवाढ करावा लागत आहे. त्यामुळे साखरेच्या दरवाढीचा परिणाम उत्पादन खर्चावर होऊ शकतो. विशेषतः आगामी सणाच्या काळात मागणी वाढल्यास मिठाईत उत्पादन आणि ग्राहक दोघांसाठीही परिस्थिती महत्वाची ठरणार आहे. हॉटेल व्यवसाय आणि खानावळी व्यवसाय. हॉटेल व्यवसायात चहा, मिठाई, शीतपेयापासून विविध पदार्थापर्यंत साखरेचा वापर होत असतो. कच्च्या मालाचा खर्च वाढल्यास खाद्यपदार्थाच्या किमतीही बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. लग्न आणि सामाजिक कार्यक्रमात सुद्धा साखर परिणाम करू शकते. परभणी जिल्ह्यातील लग्न, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम, यात्रा आणि विविध सामाजिक कार्यक्रमांचे चहा, मिठाई आणि मोठ्या गोड पदार्थाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो. त्यामुळे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या कुटुंबाच्या एकूण बजेटवरती अप्रत्यक्षपणे दरवाढ ही परिणाम करू शकते, लेवल होतच असतो. ऊस उत्पादक आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होतो का नाही हे सांगता येत नाही, परंतु पाहू. हा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे किरकोळ साखरेचा दर वाढला म्हणजे त्याच प्रमाणात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा मिळतोच असे नाही. साखरेचा बाजारभाव, साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती, उत्पादन दर, FRP आणि इतर घटक यांना शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत असतो. म्हणून ग्राहकासाठी साखर महाग होत असताना त्याचा फायदा ऊस उत्पादक घटकापर्यंत किती पोहोचतो याकडेही लक्ष वेधणे गरजेचे आहे. सरकारची पावले या संदर्भात, दरवाढीच्या संदर्भात काय उचलले आहेत त्यावर थोडी नजर टाकू. वाढत्या दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने साखरेच्या साठ्यात निर्बंध लादले आहेत किंवा घातले आहेत. तसेच 20 ऑगस्ट रोजी सरकारने 10 लाख टन कच्ची साखर शुल्क माफ आयात करण्याची परवानगी दिली आहे. उद्देश देशातील पुरवठा वाढून दरवाढ कमी करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. मात्र ही आयात बाजारात प्रत्यक्ष उपलब्ध होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. ही होती बाजारभावासंदर्भातली गोष्ट. विशेष म्हणजे गंगाखेड तालुक्यामध्ये साखरेचा दर 80 ते 82 रुपयापर्यंत, किमान 70 रुपयापासून 82 रुपयापर्यंत साखरेचा दर वाढलेला आहे. याचा परिणाम सर्व कुटुंबावर होत असून सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाचं बजेटच बिघडून गेलं आहे. त्याचबरोबर व्यापारी बांधव, घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी यांचा सुद्धा हा बजेट कोलमडलेला आहे. साखरेचा दर वाढला की फक्त चहा महाग होत नाही, तर त्यामागे घरचा किराणा, चहा, नाश्ता, व्यवसाय, हॉटेल, मिठाई, बेकरी आणि कार्यक्रमांचे बजेट अशा अनेक गोष्टींना जोडलेले आहेत त्यामागे. आता प्रश्न एवढाच आहे की साखरेची दरवाढ किती दिवस टिकणार? सरकारच्या उपाययोजनामुळे दर खाली येणार की आणखीन वाढणार का स्थिर राहणार? आणि परभणी जिल्ह्यातील ग्राहकांना याचा किती आर्थिक फटका बसणार? या सर्व प्रश्नाची उत्तरे येणाऱ्या काळात स्पष्ट होतील. विजन न्यूज महाराष्ट्र पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विजन न्यूज महाराष्ट्र YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. विजन न्यूज महाराष्ट्र, जनतेचा आवाज जनतेच्या प्रश्नासाठी. भेटू पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा विजन न्यूज महाराष्ट्र, जनतेचा प्रश्न जनतेसाठी. धन्यवाद. भेटू पुढील बातमीमध्ये.